आपण ॲक्टिवा 4G गाडीला रिमोट प्लस मोबाईलवरती ऑपरेट सिस्टम बसवलेले आहे बा. 1 वर्षाची वॉरंटी आहे साहेब याला बा. ओके, मोबाईलवरती ऑपरेट करून दाखवतो मला एकदा. रिमोट बाजूला समजा, लॉक अनलॉक. हिला टच वगैरे झालं तर गाडी आवाज करणार आहे की नाही. कारला टच झालं, गाडी नॉर्मल हल्ली वगैरे तर गाडी आवाज येणार बरोबर नाही. अनलॉक केल्यानंतर आता जरी केला तरी आवाज देणार नाही. ज्यावेळेस लॉक करतो त्याच वेळेस आवाज देणार नाही. अनलॉक करून 2 वेळेस शहरांचं सेल्फचं बटन आपण मोबाईलमध्ये जर दाबलं तरी आपली गाडी स्कूटी असो, बुलेट असू द्या किंवा कोणतीही मोटरसायकल असू द्या ती लगेच स्टार्ट होणार आहे बा मोबाईलवरती आपली. आणि सगळे पूर्ण फंक्शन ऑपरेट होणार आहे बा. गाडीची ओरिजिनल चावी पण बाजूला आहे, रिमोट पण बाजूला आहे. जे आहे जे कनेक्शन काय व्हायला आपलं फक्त मोबाईलवरती ऑपरेट झालं बा. हां, आता असं काही नाही की सगळं सिस्टम होणार आहे बा. इंडिकेटर वाजणार, हॉर्न बी लागणार बा, नाही का. सगळं सिस्टम त्याच्यामध्ये लागणार. 4x4 इंडिकेटर बी याच्यावर करू शकतो आपण. याच्यावरती मोबाईलवरती आपण 4x4 इंडिकेटर पार्किंग ठिकाणी एखाद्या वेळेस मोबाईलवरती गाडी बंद पण होणार आहे जशी आपण चालू केली तशी. ते मोबाईलवरती झालं फंक्शन समजा. आपण तुम्हाला कनेक्शन करून दिलं, याची काळजी काय माहिती आहे ती माहिती पण आम्ही तुम्हाला सगळी सांगितली बा, आहे की नाही. आपण फिटिंग करताना पण कपलर टू कपलर फिटिंग केली बा. एकही वायर कट न करता आपण एकदम प्रॉपर फिटिंग करून दिली. तर समजा आपण ऑनलाईन पार्सल सेवा जी चालू आहे आपली त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण येऊ नये म्हणून आपण तिचं कनेक्शन वायरिंग थोडक्यात सांगतो बा शॉर्टकटमध्ये, आहे की नाही. जरी मोबाईल तर हे जे कनेक्शन याच्यामध्ये 6 ते 7 वायर आहेत पहा. समजा हे 2 जे पिवळ्या कलरचे वायर आहेत, स्कूटी असू द्या, मोटरसायकल असू द्या, कोणती गाडी असू द्या. आता आपण स्कूटी असल्यामुळे वरती इंडिकेटरचं कनेक्शन आहे याच्यावरती इथून वरती नेलेलं आहेत पहा. एकदम कपलर टू कपलर फिटिंग केलेली आहे. त्यासाठी सुद्धा त्याला आपण वायर सिललेलं पण नाही आहे, कट पण केलेलं नाही पहा. ओके, त्याच्यानंतर हे जे रेड कलरचं वायर दिसते पहा तुम्हाला, एकदम प्रॉपर कपलरमध्ये फिटिंग झालेली. बॅटरीच्या प्लस टर्मिनल लागलं पाहिजे. त्याच्यानंतर 3 वायरची माहिती झाली समजा. त्याच्यानंतर हे पहा इथं ब्लॅक कलरचं वायर पहा, ब्लॅक कलरचं वायर आपण दिलेलं आहे बॅटरीच्या मायनसला पहा. त्याच्यानंतर हे जांभळ्या कलरचं वायर आहे ते न्यूट्रल लाईटला देऊन टाकलेलं आहे पहा. आता 3 आणि 3 6 वायर सांगितलं पहा समजा तुम्हाला. त्याच्यानंतर येतं पहा एक भगवा कलरचं वायर पहा. हां, हे भगवा कलरचं वायर आपण इग्निशन स्विचच्या आउटपुटला दिलेलं आहे पहा. स्विचच्या आउटपुटला आपण ते फ्यूज बॉक्समध्ये पण देऊ शकतो किंवा इंडिकेटर रिलेला पण देऊ शकतो बा. आपल्या हिशोबाने ते आपण कनेक्शन करून देतो. आपण त्याला इथं दिलं बा फ्यूज बॉक्समध्ये त्याला. ओके, तर एवढं वायर झाले बा समजा. आणि सगळ्यात महत्त्वाचं वायर जे निळ्या कलरचं वायर आहे बा, याचं कनेक्शन कसं असतं ते गाडीनुसार चेंज होतं बा. आहे रेस गाडी आहे समजा, प्रत्येक गाडीनुसार वेगळं होतं. काय गाडी स्टार्टरच नाही बा V6 मध्ये, तर तिला कनेक्शन वेगळं आहे, हिला कनेक्शन वेगळं आहे. तसं आपलं सिम्पलमध्ये कनेक्शन आहे, तिला स्टार्टरचं रिले आहे, रिलेमध्ये आपण त्याला कनेक्शन दिलेलं बा. आता सगळं एकंदरीत वायरिंग असेच आहे बा. आता हे जे मेन वायर आहे लाल कलर आणि इटकरी कलर हे पण एकमेकाला जॉईंट केलेलं आहे बा आपण. त्याच्यावरती बऱ्यापैकी सिस्टम काम करणार आहे बा. जे आहे ती वायरिंग आपण सगळी प्रॉपरमध्ये फिटिंग केलेली, एकही वायर कट न करता. चिकट टेप वगैरे आपण सगळं तिथं लावून दिलेलं आहे की नाही. तर आपण मोबाईलवरती ऑपरेट करून दाखवलं. आपण म्हणताना चावीवरती पण ऑपरेट होतं का, तर बरोबर आहे. आपण चावीवरती पण ऑपरेट होणार आहे आणि मोबाईलवरती पण होणार आहे. आणि त्याच्यामध्ये काही लोकांच्या शंका आहे बा, आता स्विच वगैरे काय बदलावं लागतं का किंवा याला काही रिचार्ज वगैरे असतं का. तसं काही रिचार्ज वगैरे पण नाही. आणि याला फिटिंगला फक्त एक 10 ते 15 मिनिट टाईम लागतो. आणि एकदा टाकल्यानंतर लाईफ टाईममध्ये याला परत रिचार्जची पण गरज नाही आहे. 2 रिमोट येणार आहेत, रिमोटवरती ऑपरेट. आपले रेग्युलर चावी समजा काही काही 3 तास असते समजा. आता आपल्याला समजतं समजा काही काही वडील झाले माणसं असतात, वडील आजोबा गाडी चालवतो, त्याच्यामध्ये आम्हाला रिमोटचा काही वेळ लागणार नाही. मग तसं हां, मग ते त्यांसाठी आपण ती चावीवर पण ते आपले रेग्युलर सारखे वापरू शकतो पहा. लॉक अनलॉक 2 वेळेस त्याचं बटन आपलं. स्कूटी असू द्या, बाईक असू द्या, कोणती गाडी असू द्या, डायरेक्ट सेल्फ झालेली बा, स्टार्ट झालेली. ओके, हां. आणि बंद पण रिमोटवरती करू शकतो. आता ह्या रिमोटवरती चालू केली म्हणजे आपण ह्या रिमोटवरती बंद करू शकतो, असं काही नाही आहे. आणि काय केलं चिंता असं असते बा, समजा दोन्ही पण रिमोट घेऊन हिंडावं लागतं काय किंवा मोबाईलचं चार्जिंग संपल्यानंतर काय करतो बा, म्हणजे असं काय एवढं चिंता करायचं काम नाही आहे. तिन्हीपैकी चारपैकी कोणताही गोष्ट जर आपल्याकडे सोबत असते, 2 रिमोट किंवा मोबाईल किंवा रेग्युलर चावी, 4पैकी कोणतं बी आपल्याकडे आयटम सोबत असला तरी बी आपण ते चालू करू शकतो मग समजा. असं म्हणजे हाडून पाडण्याची टेन्शन घ्यायचं काम नाही आहे की नाही. याच्यावरती जरी चालू केलं याच्यावरती आपण त्याला बंद करून दाखवणार. गाडीपाशी संशय व्यक्ती आला, कुणी चोरून येण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी बेस्ट क्वालिटीचं आहे की नाही. आता बऱ्याच गाडीला कंपनी सिस्टम आलेलं बा. महिंद्राची सेंचुरो गाडी बा, जुनी गाडी 2012 त्या मॉडेलला कंपनी सिस्टम आलेलं पाहिजे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक स्कूट्या पाहिजे असतो साहेब तुम्ही, त्याच्यावरती पण हे सिस्टम गाडीसोबत आलेलं आहे बा, आहे की नाही. गाडीचं रिमोटवरती स्टार्ट होती आहे, लॉक पण त्याला पण त्या गाड्या चोरी जातं बा इलेक्ट्रिक स्कूट्या. जे आहे ते समजा त्या गाड्याला बऱ्यापैकी प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याचशा गाडी चोरी जाण्याचं प्रमाण आहे बा, आहे की नाही. त्या हिशोबाने मग ते सेफ्टीसाठी एक चांगलं प्रोडक्ट आहे बा, आहे की नाही. आणि विशेष म्हणजे असं साहेब आता
मेड इन इंडिया आपल्या भारताचं आहे. हां आणि पहिलंच असं सिस्टम आहे की ते मोबाईलवरती पण आपली टू व्हीलर ऑपरेट करू शकतो बा. म्हणजे आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलं पण नसेल पाहिलं पण नसेल. तुम्ही जे आपले इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिले तेच समजा. हां इथं आल्यानंतर मी तुमच्या लक्षात आलं आपण जे व्हिडिओमध्ये सांगतो तेच आपलं सेम टू सेम आहे. आपण आता तुम्ही पाहिलं वायर पण आपण काय कटिंग केलं नाही आहे. आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये बी तेच बोलून दाखवतो आणि वारंवार बोलून दाखवतो यासाठी दाखवतो फक्त कारण जर पुढचे दिवस येतात ते पावसाळ्याचे दिवस आहेत. हां त्या कपलरमध्ये पाणी वगैरे जर गेलं तर ते कार्बन येऊन गाडी बंद पडते. बेसिस गाडी असतं त्यांना जर समजा कार्बन वगैरे आलं तर गाडी चालू व्हायला त्रास देते. अपडेट पण होत नाही आहे. म्हणजे फ्युल मोटर असते बरेचसे प्रॉब्लेम बेसिसला येतात बा. त्याच्यामुळं कधी वायर कट करत नाही आपण आणि वायर शिलत पण नाही. तर जे आहे ते कपलरमध्ये लावणे कपलरमध्ये काढलं जरी काढायचं म्हणलं तर कुणी पण काढू शकतो. त्याला असं काही विषयच नाही समजा की नाही. म्हणजे त्या गोष्टीचा आपण सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ते सगळं कनेक्शन करतो आणि सगळे वगैरे फिटिंग करून देतो. रिमोट पण वगैरे प्रॉपरमध्ये येतं. चायनामध्ये माल देतो त्याच्यामध्ये कमी रेट भेटतो पण मग त्या मटेरियलला क्वालिटी नसते. आता आपली गाडी जर समजा गरम होऊन काही प्रॉब्लेम आला वायरिंगला तर त्या वायरिंगच्या किमतीपेक्षा किट स्वस्त असते. किट खराब झालं तर चालतील पण गाडीची वायरिंग खराब नाही व्हायला पाहिजे ना. कॉईल वगैरे आता BS6 नवीन गाड्याचं युनिकॉर्न गाडीची STM कॉईल 8-8.5 त्याची कॉईलची किंमत आहे. मग ते एवढे महागाची वस्तू खराब होण्यापेक्षा हे थोडं चांगल्या क्वालिटीचं चांगल्या वायरची क्वालिटी समजा ही वस्तू मेड इन इंडिया आहे. आणि हां जे गोष्टी समजा हे असते का समजा क्वालिटी ते बारीक बारीक गोष्टी विचार केला जातो. वायरची सगळं क्वालिटी चांगली देणार आहे आणि रिमोटची पण क्वालिटी चांगली देणार आहे. जे आहे ते त्यांची सगळी सर्विस असते. फ्यूज वगैरे पहा त्याच्यामध्ये जरी काही प्रॉब्लेम आला समजा आपण दुर्लक्ष केलं कधी लक्ष नाही दिलं आता हे वायर जर बॉडीला टच झालं किंवा काही ठिकाणी खोलल्यानंतर ते लक्षातच नाही आलं बाबा. आपल्याला सगळी माहिती देते आपण माहिती तिथं तेच होतं आपण तर समजा ते करंटचं वायर जर आरतीमध्ये कोणी जोडलं तर ते 1 मिनिटात किट जळत असते किंवा वायरिंग जळत असते. पण हे तसं होणार नाही आहे किटला. त्याचं कारण असं याला फ्यूज आहे ना फ्यूज उडणार आहे. हां म्हणजे आपलं रायातलं मोटर असू द्या काय असू द्या जर काही प्रॉब्लेम आला तर फ्यूज उडतो. डीपीतून काही तारी वगैरे प्रॉब्लेम आला फ्यूज उडतो. कसं सिस्टम आहे दुसरं काही प्रॉब्लेम आला फ्यूज गाडी खराब होणार. किटला काहीच प्रॉब्लेम येणार किटला प्रॉब्लेम येणार नाही वायरिंगला पण प्रॉब्लेम येणार. म्हणजे चायना गाडीमध्ये जर उडतच नाही येत नाही फ्यूज काय येत नाही त्यांना काय द्यायला घ्यायला नसतं. त्यांना फक्त विकून मोकळा व्हायचं काम असतं. आता आपण साहेब तुम्हाला विश्वास नसणार नाही 10,000 जास्त गाड्यांना आपण हे फिटिंग करून दिलं बा. आणि प्रत्येक कस्टमरचं म्हणजे असं आपल्याकडे येऊन नाराज होऊन नाही गेलेला एकदम प्रॉपरमध्ये खुश होऊन गेलेला आहे. म्हणजे आपण अगोदर सांगतो बोलून क्लिअर असतं आपलं तुम्हाला एवढे फंक्शन भेटणार होतं ते तुम्हाला सगळे भेटणार होते. व्हिडिओमध्ये सांगतो आपण ते सेम टू सेम भेटतं बा. त्याच्यामुळे म्हणजे नाराज होण्याचं त्याचं टेन्शन येत नाही किंवा अशी कोणाची तक्रार असेल बा आपण 10,000 किटाचे दिले त्याच्यापैकी एकाला बी असेल एक सिंगल माणूस असं रिटर्न नाही आला की आमच्या किटला असायचा प्रॉब्लेम आला म्हणजे जे आहे ते 100% आपल्याला रिझल्ट डोक्यात वाटला. म्हणूनच आपण एक किटवर विश्वास ठेवतो आणि आपण आतापर्यंत काम वाढत चाललंय. ह्याच गोष्टीमुळे वाढले आपले फॉलोअर्स वाढले समजा हे जे काय आपली पब्लिसिटी वाढली पण ते व्हिडिओ बघूनच आलो तुमचा म्हणजे एकमेव कारण ते. आणि जे वस्तू क्वालिटी नसते बा साहेब ती जास्त दिवस टिकत नाही बा. आणि ते नाव पण पटकन झालं नाव पण ते जास्त दिवस टिकत नाही. आपलं नाव कसं झालं थोडं 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 करून आपलं नाव वाढलं त्याच्यामुळे म्हणजे नाव खराब होण्याचा काही संबंधच नाही. आपण ते गोष्टी करत पण नाही. तर चायना मार्केटमध्ये लय येतं पण ते आपण ठेवत नाही. कारण तर आपलं नाव महत्त्वाचं आहे. ते वस्तूमध्ये पैसे कमवून मोकळं नाही व्हायचं काम आहे आपल्याला आहे की नाही. तर ते असे फंक्शन भेटणार आहेत बा. तर एक वेळेस तुम्हाला परत दाखवतो मोबाईलवरती कनेक्ट खोला ते मोबाईल लॉक आता लॉक झाल्यानंतर सिस्टम जर हल्लं आवाज केला ओके अनलॉक त्याच्यानंतर 2 वेळेस बटन दाबलं गाडी आपली स्टार्ट पण झाली बा मोबाईलवरती. ओके बंद पण होणार आहे. आता साहेब मोबाईलवरती झालं बा तुम्ही करून पाहा वाटलं सर तुम्हाला लक्ष देऊन जाईल लॉक अनलॉक सिस्टम आहे की नाही. हां 2 वेळेस सेल्फचं बटन दाबलं की सेल्फ होणार गाडी आता. हां एक 3 वेळेस दाबलं असतो बा कनेक्शन. एक वेळेस मीटरमध्ये लाईट येते दुसऱ्या वेळेस सेल्फला स्टार्टरला कनेक्शन झालं समजा हा सिस्टम. हां हे बंद करायचं. हां बंद करा ते बंद करायचं. हां म्हणजे लॉक होणार आहे नाही तिला सेट चार्ज झाली तर वाजणार ते अनलॉक सिस्टम पहा. आणि रिमोटवरती पण सेम टू सेमचा सिस्टम पहा लॉक अनलॉक सेल्फ आणि 4 इंडिकेटर लावण्यासाठी बटन असं सिस्टम आहे पहा. त्यासोबत काही वायरिंगवर काही कटिंग झाली का नाही काही एकदम प्रॉपर मनासारखं काम झालं आहे बा मला एकंदर तुमचं आहे की नाही. आपण जसं व्हिडिओमध्ये सांगतो त्या पद्धतीने एकदम झालेलं आहे. चालतं भाया जोडू नका.